आताची सर्वात मोठी न्यूज गुन्हेगारी घटनांनी हादरलेल्या बीडबाबत मोठा निर्णय भाजपच्या अनुभवी नेत्याकडे पालकमंत्री पदाची जबाबदारी बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद धनंजय मुंडेंकडे दिल्याने कायदा सुव्यवस्था ढासळली आहे असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे। यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी अजित पवारांनीच बीडचं पालकत्व स्वीकारावं अशी मागणी केली होती। तर दुसरीकडे भाजप आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडचं पालकमंत्रीपद स्वीकारावं यामुळे जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवून तेथे पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्था प्रस्थापित होईल असं म्हटलं होतं। या सगळ्या घडामोडीनंतर आता बीडच्या पालकमंत्री पदावरून महायुती सरकार आणि विशेषतः भाजपमध्ये मोठ्या हालचाली सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बीडच्या पालकमंत्री पदाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत चर्चा करून मोठा निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। यात गेल्या काही महिन्यांमधील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांनी राज्यभरात नकारात्मक चर्चेत आलेल्या बीडचं पालकमंत्रीपद भाजपच्या अनुभवी व वरिष्ठ नेत्याकडे दिले जाणार असल्याची चर्चा आहे। विधानसभा निवडणुकीतील दणदणीत यशानंतर महायुती सरकार पुन्हा एकदा महाराष्ट्रात सत्तेत विराजमान झाले आहे, पण या सरकारमधील नाराजी नाट्य काही केल्यास संपत नसल्याचं दिसून येत आहे। आता पालकमंत्री पदावरून महायुतीत घमसान सुरू असल्याचे बोलले जात आहे, पण त्यात बीडच्या पालकमंत्री पदाबाबतचा निर्णय तातडीने घेण्यात येणार आहे अशी विश्वसनीय माहिती समोर येत आहे। बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे पडसाद महाराष्ट्रापुरतेच मर्यादित न राहता दिल्लीपर्यंत पोहोचले आहेत। या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद स्वीकारावे अशी मागणी जोर धरत आहे। अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।